देवेंद्र फडणवीस यांना सभागृहामध्ये अजित पवारांच्या अपघाताच्या अनुषंगानं जे काही रोहित पवारांना प्रश्न उपस्थित केले होते त्याची बरीच उत्तरं देण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या उत्तरांवर रोहित पवार समाधानी आहेत का हेच त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काल मिनिट टू मिनिट सांगण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांना केला। मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीने सांगितलं की रोहित पवारांना जर संशय असेल किंवा या सगळ्या जुही कोणी आरोपी जर दिसत असेल किंवा गुन्हा केलेला दिसत असेल तर त्याला आपण शोधून आणू किंवा त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करू। तुम्ही समाधानी आहात का? तुमचं या सगळ्या विषयावर काय म्हणणं आहे भाषणावर? नाही, कालचं भाषण ऐकल्यानंतर थोडंसं मनाला खुशी पण झाली आणि गम पण झाला। खुशी याच्यासाठी आक्रमक पद्धतीने त्यांनी सांगितलं की कुणी असलं तरी त्या व्यक्तीला आम्ही शोधून काढू, जो कुणी जबाबदार असेल आणि त्याच्यावर कारवाई करू। आणि गम म्हणजे थोडंसं नाराजगी याच्यासाठी होते की गेल्या 2 महिन्यामध्ये साधा FIR या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी झाला नव्हता। त्याच्याचबरोबर CBIकडे जी तपासणी जावी अशी आमची इच्छा होती ती अजूनपर्यंत गेली नव्हती। आमची तर होतीच, पण आमच्यापेक्षा जे सत्तेत आहेत, काकी आहेत, त्यांची इच्छा, त्यांच्या पक्षाची इच्छा होती, आमदारांची इच्छा होती, पण अजूनपर्यंत तो प्रस्ताव वर तरी त्या ठिकाणी गेलेला नाही। त्याच्याचबरोबर CIDकडनं जो तपास झालेला आहे तो एकदम प्रिलिमिनरी तपास आहे। काल पण तुम्ही वाचला असेल। आणि CIDला जेव्हा आम्ही विचारतो की आता पुढचा कधी करणार, तर त्यांचं म्हणणं की AIB जे केंद्रीय एव्हिएशनचा जेव्हा घात होतो ना, ॲक्सिडेंट होतो, त्याची जी तपासण्याची एजन्सी टेक्निकल आहे, ती क्रिमिनल अँगल बघत नाही। तर त्याचा जेव्हा फायनल रिपोर्ट येईल तेव्हा आम्ही तपास त्या ठिकाणी CID म्हणून तिथं करू। मला हेच कळत नाही की CID क्रिमिनल अँगलचा तपास करते, त्या रिपोर्टसाठी थांबायचं काही कारण नाही। त्यामुळे CID पण काही करत नाही, AIB त्या ठिकाणी करत नाही। या VSR कंपनीचं रिलेशन कसं आहे मी तिथं सांगितलं। आता काल बोलत असताना 0 FIRबद्दल एक राजकीय टिप्पणी झाली, ठीक आहे, बाकीचे जरा बोलायला लागले तेव्हा CM साहेबांनी बाकीच्यांना शांत केलं। पण याच्यात आपण जर बघितलं की त्यात काही चुकीचं नव्हतं, महाराष्ट्रात घेतला गेला नाही। मग तो कर्नाटकात जेव्हा गवई साहेबांवर बूट फेकला होता तर त्या माणसावर जो बूट फेकणारा होता त्या FIR करायचा होता लोकांना महाराष्ट्रात। तर अनेक शहरांमध्ये तो प्रयत्न झाला, पण इथं 0 FIR परवानगी नाही मिळाली। शेवटी परवानगी मिळाली कर्नाटकात। आणि मग मला असं वाटलं की मग तिथं जाऊन एकदा बघू, कारण राहुल गांधीजींनी एक फार सुंदर स्टेटमेंट वापरलं होतं की जिस राज्य में आपको न्याय मिल सकता है उस राज्य में जाओ। त्यांनी कुठलंच राज्याचं नाव नव्हतं घेतलं। मी गेलो कर्नाटकात, तिथं FIR झाला। टेक्निकली अर्थ राहत नाही ना पण त्याला, असं त्यांचं म्हणणं CM सर? नाही, काय नाही, तो टेक्निकली राहतो। आता हे बघा, मी कशाला बोलायचं की राज्यसभेमध्ये भाजपच्या एका आमदारांनी 0 FIRबद्दलचा प्रश्न मांडला, त्याला उत्तर दिलं होम मिनिस्टर केंद्रीय, आणि ते सांगत असताना 0 FIR मी जे बोलतो ते होऊ शकतो, तिथं पण त्यांनी सांगितलं होऊ शकतो। उत्तर प्रदेशमध्ये ते जे सरकार आहे, भाजपचं सरकार आहे, त्यांनी तर अध्यादेश काढलेला आहे की रूल्स अँड रेग्युलेशन्स काढलेले की हा 0 FIR आपल्याला कसा वापरता येईल। हे झालं आहे, हे वापरता येतं। आणि तुम्ही जर बघितलं तर काल बोलत असताना CM साहेब बोलले की विक्टमली जाऊन तिथं करावं लागतं, पण इथं विक्टम जिवंत नाहीच आहे ना, जे विक्टम आहेत तिथं गेलेले आहेत। त्यामुळे फॅमिलीचे एक मेंबर जाऊन तिथं FIR करू शकतो। कर्नाटकाली काय घेतलं, FIR केला आणि इन्व्हेस्टिगेशनला ट्रान्सफर केला महाराष्ट्राकडे, हे योग्य आहे। इन्व्हेस्टिगेशन त्यांनी केलं असतं ते चुकीचं आहे, पण कर्नाटकाली ते ट्रान्सफर केला FIR बारामतीला, जे प्रोसिजर वाईज बरोबर आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं काय CM साहेबांनी शेवटी स्वीकारलं की CID त्या FIRला स्वीकारेल आणि इन्व्हेस्टिगेशन त्या पद्धतीने होईल। वेळ काढूपणा चालला या सगळ्या विषयामध्ये, कारण 1 महिना राहिला FIR दाखल करा, ते पण महाराष्ट्र सरकारने केलीच नाही आहे। आणि त्यात वरती म्हणायचं की टेक्निकली या FIRला काय अर्थ राहत नाही आहे, याचाच अर्थ असा की हे होणार नाही असं तुम्हाला चित्र दिसतंय का? आता काल ते सकारात्मक बोलले, अपेक्षा ठेवूया की ह्याच्या पुढं काही गोष्टी जरा असं जल्लद गतीने त्या ठिकाणी होतील। आत्तापर्यंत एवढं जल्लद गती कुठंच त्या ठिकाणी आम्हाला जाणवली नाही, पण याच्या पुढे होईल असं आमची इच्छा आहे आणि अपेक्षा आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये काय होतं हे बघूया, नाही तर आमचं लक्ष आहेच। सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यांची देखील तुमच्या पत्रकार परिषदेनंतर पत्रकार परिषद झाली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की रोहित पवार रोज काहीतरी प्रसिद्धीसाठी करत असतात। मुळात हे तुम्ही प्रसिद्धीसाठी करताय का? आणि जे काही तुम्ही आरोप केले त्या संदर्भामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? कारण तिकडून उत्तर अपेक्षित आलेलं नाही। मला तर हाच प्रश्न करायचा आहे की जेव्हा 8 तारखेला बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये सुनित्रा काकींची नियुक्ती झाली होती, ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते, त्यामुळे त्या नियुक्तीचा आपण अभ्यास केला तर तीच नियुक्ती ही व्हॅलिड आहे। त्या दिवशी दुसऱ्या ज्या नियुक्त्या झाल्या ते इनव्हॅलिड आहेत। त्यामुळे तसं बघितलं तर ते खरंच प्रदेशाध्यक्ष आज आहेत का टेक्निकली, हे सुद्धा तुम्हाला तिथं बघावं लागेल। आणि याच्यामध्ये मी राजकारण कुठं करतो आहे, माझं फक्त काय मत आहे की नाशिकचा विषय जर आपण बघितला, तिथं कर्मकांड, ब्लॅक मॅजिक ह्या केलेला आता सगळंच बाहेर आलेलं आहे। गलिच्छ प्रवृत्तीचा तो बोंधू बाबा होता। आता तिथं कोण जात होतं,
दुर्दैवी योगायोग काय, हे स्वतः तिथं गेले होते. ह्यांचे एक फार महत्त्वाच्या मोठ्या पदाधिकारी महिला तिथं तर ट्रस्टवर पण त्या मेंबर आहेत, चाकणकर ताई, तर तिथं त्या मेंबर आहेत. आता तिथं काळी मॅजिक केली जायची. अजितदादांच्या घराबाहेर अजितदादा जिवंत असताना काळी मॅजिक झाली होती, ब्लॅक मॅजिकची पूजा झालेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. मग त्याच बाबाली केली का, हे तिथंच जायचं का, करंगळीचं रक्त, अंगठ्याचं रक्त, आता हे कुठं ओतलं जायचं हे त्यांनाच त्या ठिकाणी माहिती. शंका उपस्थित करताय का पुरावे? नाही बघा, आता हे चर्चाच आहे ना, आता सगळंच बाहेर निघालेलं आहे, फोटो बाहेर निघालेले आहे. तो अजित पवारांच्या बाबतीत काळी पूजा नाही, हा बघा, घराबाहेर तर पूजा झालेली, त्याचे फोटो आहेत. अजितदादांच्या घराबाहेर एक ब्लॅक मॅजिकची पूजा झालेली, हे व्हिडिओ सगळ्या दुनियेला बघितलेले, टी व्हीला कव्हर केलेलं आहे. आता नाशिकचं ब्लॅक मॅजिकचं केंद्र महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं आहे आणि हे महाशय त्या ठिकाणी जायचे. आता मी ह्यांनी केलं असं मी म्हणत नाही, पण आमचं एवढंच मत आहे की आता बघा, दादांचा ॲक्सिडेंट झाला 28 तारखेला. 2 दिवसात जे पियुष गोयल साहेब त्यांचं एक स्टेटमेंट होतं की प्रफुल्ल पटेल हे अजितदादांच्या पक्षाचे अध्यक्ष झाले. कुणी विचारलं होतं, पण बोलून गेले. नंतर मग कुठल्या तरी पत्रकावर ढकलून मोकळं झालं आणि 14 दिवसानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजून कोणतरी त्यांचा एक पत्र लिहितात इलेक्शन कमिशनला. काय लिहितात पत्र, की अध्यक्ष नसतील तर कार्याध्यक्षांना पूर्ण अधिकार द्या. त्या फॅमिलीला विचारलं होतं का, तुमच्या पवार फॅमिलीला, तिकडच्या सगळ्या आमदारांना विचारलं होतं का, तिथल्या पदाधिकाऱ्यांना विचारलं नाही, त्यांनी स्वतःच पत्र दिलं. म्हणजे कुठंतरी पक्ष कॅप्चर करायचं होतं. आता बघा, पत्र दिलं 14 दिवसानंतर, पियुष गोयल साहेब बोलले दुसऱ्या दिवशी ॲक्सिडेंट झाल्या. मग हे अजितदादांच्या ॲक्सिडेंटच्या आधीच सगळं ठरलं होतं का ॲक्सिडेंट नंतर ठरलं होतं? ह्या शंका आहेत. ह्या शंका आपल्याला कधी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर ह्या शंका आपल्याला कुठेतरी निरसन करता येईल. जर ह्या शंकाच झाल्या आणि त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशनच नाही झालं तर मग हे कसं आपल्याला त्याच्यावर काय बोलता येणार? त्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवार असतानाच अशा पद्धतीच्या अधिकार देण्यासंदर्भात निर्णय झाला. अजित पवार सध्या पार्टी आहेत निवडणूक आयोगामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादीच्या लढाई संदर्भामध्ये, आणि असं असताना कोर्टामध्ये अजित पवार प्रत्येक वेळेला जात नाहीत आणि त्यामुळे ते प्रफुल्ल पटेलांना अधिकार देण्यात आले होते. रोहित पवार या सगळ्या विषयात संभ्रम निर्माण. अजितदादा गेले 28 तारखेला, 28 जानेवारी 2026ला, आणि यांनी पत्र दिलं इलेक्शन कमिशनला 16 फेब्रुवारी 2026. अजितदादा गेल्यानंतर 16 दिवसाने. अजितदादांना कोर्टात जाता येत नव्हतं, त्यांना वेळ मिळत नव्हता. अजितदादा गेल्यानंतर हा प्रश्न राहतो का? मग अजितदादा गेल्यानंतर तुम्ही घाईगडबडीने ह्या सगळ्या गोष्टी करता, त्याचा अर्थ एकच आहे की तुम्हाला या पक्षावर कब्जा करायचा होता. दादा असते, दादांच्या मृत्यूच्या आधीची ही तारीख असली असती, तुम्ही बोलता ते आम्ही समजू शकलो असतो. पण दादा गेल्यानंतर तुम्ही इलेक्शन कमिशनला देता आणि म्हणता की दादा बिझी असल्यामुळे, कोर्टात जाता येत नसल्यामुळे आम्हाला दादांनी सांगितलं होतं की अधिकार हे कार्याध्यक्षाला तिथं घ्यावं. हे सगळं खोटे मूर्खपणा आहे हा सगळा. हे सिद्ध होतं ना त्या ठिकाणी. त्यामुळे उगाच पापट पसारानं खोटे ह्याच्या आबाळात गोळ्या घालून लोकांचा वेळ घालू नये असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, तुम्ही एक दुसऱ्या पत्राचा उल्लेख केला. ते पत्र असं होतं की ज्या दिवशी राष्ट्रीय अध्यक्षाची निवड झाली सुनेत्रा पवारांची, त्या दिवशी ज्यावेळेस मिनिट्स पाठवण्यात आले निवडणूक आयोगाला, त्यामध्ये अध्यक्ष / राष्ट्रीय कार्याध्यक्ष असा एक उल्लेख केला होता अधिकारांच्या अनुषंगाने. ते पत्र मुळात तुमच्याकडे आहे का, कशाच्या आधारावर तुम्ही आरोप? नाही, तसं पण आहे. आणि मला हेही कळतं आहे की जेव्हा त्यांना कळालं की त्या दिवशी कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांची निवडच झाली नाही, फक्त राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झाली, हे जेव्हा त्यांना कळालं ते थोडेसे घाबरले नाही तर नाराज झाले. आणि त्यानंतर काही कागदपत्र त्यांनी इलेक्शन कमिशनला दिलीत असं समजतं आहे. पण ते अजून कागद आमच्याकडे आलेले नाहीत. जसा कागद ह्याच्या आधीचा काढला तसा तो निघतो का आम्ही बघू. आणि बघा, ह्यात आम्हाला राजकारण करायचं नाही. फक्त आमचं काय म्हणणं आहे की 28 तारीख दुसऱ्या दिवशी पियुष गोयल साहेब बोलतात. मग ह्यांचं 16 दिवसानंतर पत्र, त्याच्या आधी काळी मॅजिकची पूजा अजितदादांच्या घराबाहेर. आमचं फक्त म्हणणं आहे की याचं दादांच्या ॲक्सिडेंटचं काय रिलेशन आहे का, या अनुषंगाने फक्त आम्ही बघतो. कारण शेवटी पॉवरफुल जर तुम्हाला त्या पक्षात व्हायचं असेल तर दादा असताना तुम्हाला पॉवरफुल होता येत नव्हतं. कारण दादा पॉवरफुल होते, आमदारांचा विश्वास होता, पदाधिकाऱ्यांचा विश्वास होता. तुम्हाला त्या पक्षाचा अधिकार तेव्हाच मिळू शकतो जेव्हा दादा तिथं नसतील. मग हे सगळं गणित जर बघितलं तर फार विचित्र चित्र दिसतं.
शंका निर्माण होते. फक्त या बाबतीतली शंकेचं निरसन होण्यासाठी इन्व्हेस्टिगेशन व्हावं. सुनील तटकरेंचं असं म्हणणं आहे की ते मुळात आमच्या पक्षामध्ये काय इंटरफेरन्स करतायत. ज्यावेळेस अजित पवार होते त्यावेळेस नको नको त्या गोष्टी अजित पवारांबद्दल बोलले, पक्ष चोरला, अजित पवारांना चिन्ह चोरलं. आणि ज्यावेळेस पक्ष दोन्ही वेगळे झाले त्यावेळेस जयंत पाटलांना काढण्यासाठी कोणी जर प्रयत्न केले असेल तर रोहित पवारांनी केला. शिर्डीच्या अधिवेशनामध्ये रोहित पवारांनी त्या अनुषंगानं भाषण केलं. 40 वर्ष ज्यानं राजकारण केलं त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केला. त्यामुळे ते आमच्या पक्षाबद्दल का बोलतात? जयंत पाटलांचा विषय आणि माझा विषय हा आमचे व्यक्तिगत आहे आणि ते म्हणतात तसं कुठं त्या ठिकाणी झालेलं नव्हतं. आता राहिला प्रश्न दादांचा आणि माझं लग्न त्यांनी ठरवलं, त्याच्याचबरोबर राजकारणात मला त्यांनी आणलं. आमच्या परिवाराला पवार साहेबांनी नाव दिलं, ओळख दिली. अजितदादांना त्याचा फायदा झाला, मला त्याचा फायदा झाला. माझं आणि अजित काकांचं फार वेगळं नातं होतं, ते मला चिरंजीव म्हणायचं. पण जेव्हा साहेबांना सोडून वेगळा पक्ष करायचा नाही तर पक्षच घेऊन जायचा असा जेव्हा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला तेव्हा मात्र मी नाराज झालो होतो. त्याच्यात आमची चर्चासुद्धा झाली होती, वादविवादसुद्धा त्या ठिकाणी झाले होते. हे काका आणि पुतण्याचा त्या ठिकाणीतला विषय आहे आणि तिथं तुम्ही बघितलं असेल तर ओपन भूमिका आम्ही दादांच्या विरोधात तिथे घेतलेली आहे. आणि आम्ही जेव्हा तुमच्याकडे बघायचो म्हणजे दादांच्या पक्षाकडे बघायचो तेव्हा दादा आम्हाला दिसायचे, बरेचसे आमदार आम्हाला दिसायचे आणि बरेचसे नेते तिथं दिसायचे, त्यात हे पण होते. आणि जेव्हा आम्ही साहेबांकडे बघायचो सामान्य पब्लिक दिसायचं, कमी नेते दिसायचे आणि ठराविकच आमदार दिसायचे. मग तसं बघितलं तर एकटे साहेब पडले होते. लोक होते बरोबर, पण अजितदादांकडे बघितलं ना तर एवढे मोठे नेते होते. आता तुम्ही जवळ होता, आम्ही दूर होतो, आम्ही पार्टी वेगळी झाली होती. अरे पण जवळ राहून तुम्ही जो दादांना त्रास दिलेला आहे, दादा गेल्यानंतर आता पक्ष ताब्यात घेण्याचं सिद्ध त्या ठिकाणी होतं आहे. म्हणजे जवळ राहून गद्दारी आम्ही नाही गेली, आम्ही वेगळं राहून आम्ही विरोधात बोललो आणि सुप्रिया आत्यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आणलंय आम्ही सगळ्यांनी मिळून. आणि तिथं तुम्ही जवळ राहून काय केलं प्रचार त्यांनी? आमदार केलं, किती ठिकाणी फिरले, सगळीकडे दादाच फिरायचे. महानगरपालिकेला दादाच फिरले, नगर परिषदेला दादाच फिरले. दादांबद्दल कुणीही जर वाईट बोललं, कधी आले हे मदतीला, कधी एखादं स्टेटमेंट तरी दिलं का? पण चाकणकर मॅडमबद्दल कुणीतरी वाईट बोललं तर हे सगळे 100 लोक पार तिथं मीडियावर येऊन बक बोलायचे. आता काय हरकत नाही, एखाद्या महिलेबद्दल कुणी बोललं तर सपोर्ट केला पाहिजे. अरे पण नेत्याला सपोर्ट तुम्ही कधी केला आहे याच्या आधी? तर हे सगळं काय आहे, त्यामुळे ते बोलताना काय बोलू शकतात. त्यामुळे जवळ राहून आता दादांचं त्यांचा फार वेगळ्या लेवलचा वाद झालेला आहे असं आम्हाला कळलं आहे. अहो ब्युटी पार्लरचं बिलसुद्धा पार्टीच्या ह्याच्यातून काढलेलं आहे, भाडं पार्टीच्या ह्याच्यातून घेतलं आहे. हेलिकॉप्टरचं एकाचं 5 कोटीचं बिल आणि एकाचं 2.5 कोटीचं बिल कुठून काढलं? पार्टीतून काढलं. आणि आहेत का? तुम्ही जाऊन त्यांचं अकाउंट बघा आणि अकाउंटमध्ये आता किती पैसे तेही तुम्ही त्या ठिकाणी बघा, कमीत. आता विषय एवढाच आहे की तुम्ही जवळ राहून हे सगळे पराक्रम केले. तुमचा मित्र कोण तो अरोरा असेल, त्यांनी अक्षरशः उत्मात केला. 2 विमानं आता तिथं घेतलेली आहेत, कोणाच्या पैशावर घेतलेली आहेत? तर हे जे काय आम्हाला तोंड उघडायला नका लावू. आम्ही पुराव्यासकट बोलतो, तुम्ही हवेत गोळ्या झाडतात. हाच तुमच्यातला माझ्यात फरक. आणि आमच्यावर टीका करण्यासाठी तुम्ही काय म्हणता की महाविकास आघाडीची बैठक झाली, कुठं होते रोहित पवार? रोहित पवार बँगलोरला होते, 1200 किलोमीटर लांब. का? तुमचे नामचे नेते म्हणजे माझे काका आणि तुमचे तसे नेते, तुमच्या पक्षाचे प्रमुख यांचा FIR या महाराष्ट्रामध्ये तुम्ही सत्तेत असताना घेत नव्हते. तो आम्ही कर्नाटकात जाऊन करून आलो. तिथं मी होतो, महाविकास आघाडीचं नव्हतं, कारण का प्रायोरिटी आमची FIR करण्याची होती, दादाने न्याय देण्याची होती. हाच तुमच्यातला आणि आमच्यातला फरक. या सगळ्या प्रकरणामध्ये सुनेत्रा पवार कुठेतरी निर्णय घ्यायला कमी पडतायत का? राष्ट्रीय कार्याध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही मांडल्या तिथं देखील निर्णय होत नाही आहे. नंतरनं पत्र दिलं जातं. आता रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्यासंदर्भामध्ये तो मुख्यमंत्र्यांना बोललं, त्यानंतर त्यांचा राजीनामा झाला. आता प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा विषय अजूनही निर्णय होत नाही आहे. आज सगळे आमदार जाऊन त्यांना भेटले, राजीनामा घ्या. महाराष्ट्रातील पदाधिकारी जाऊन भेटले, राजीनामा घ्या. मात्र ते निर्णय घेत नाही आहेत. नेमकं काय होतंय? वहिनींचं तुमचं काय बोलणं झालं? चाकणकरांना CM साहेबांना का भेटावं लागलं जे मला कळालेलं आहे, महिला आयोग हे संविधानिक पद आहे, महाराष्ट्र सरकारचं पद आहे. त्यामुळे राजीनामा हा मुख्यमंत्र्याला द्यावा लागतो. तो विषय तिथं संपला. राहिला प्रश्न इथल्या म्हणजे त्यांचा पद, कुठलं पार्टीचं कुठलं तरी पद आहे, त्याचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांनी पहिला निर्णय घ्यावा लागतो. प्रदेशाध्यक्षच निर्णय त्या ठिकाणी घेत नाही. तर का घेत नाहीत हे आम्ही नाही सांगू शकत. आता प्रदेशाध्यक्ष जेव्हा कमी पडतात तेव्हा राष्ट्रीय अध्यक्षाला निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे 2 दिवसात सुनेत्रा काकी नक्कीच निर्णय घेतील असं चित्र तरी आम्हाला बाहेरून त्या ठिकाणी झालंय का? आपल्यासोबत रोहित पवार होते. 2 दिवसामध्ये सुनेत्रा पवार राजीनाम्यासंदर्भात नक्कीच निर्णय घेतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया या निमित्तानं ABP माझाशी बोलताना रोहित पवारांना दिली. कॅमेरामॅन दीपेश माझांसह निलेश बुदावली, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.